हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. कोणालाच हवं ते सगळं मिळत नाही, पण आपल्याला काहीतरी मिळतंच आणि ते शोधणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपल्या भल्यासाठी उपयोगात आणायला हवं. आता नीट ऐका, आपल्याकडे जे आहे त्याची तुलना इतरांच्या गोष्टींशी न करता, ही फार मोठी गोष्ट आहे. तर आज मी ज्या विषयाची सुरुवात केली तो विषय मत्तय अध्याय 25 मधून आहे, ज्यात आपल्याला 3 दाखल्यांविषयी बघायला मिळतं. त्यातला एक आहे तो 10 कुमारींचा दाखला, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख. आज आपण पाहिलं 5 मूर्ख कुमारी यामुळे मूर्ख ठरल्या कारण त्यांनी अधिकचं तेल घेतलं नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले पण त्यासोबत अधिक तेल सुद्धा घेतले, ते यासाठी की थोडा अधिक वेळ थांबल्यामुळे पंचायत नको. आता बघा, लोक उशिरा का पोहोचतात त्याविषयीचे आपण चांगले मुद्दे पाहिले. आणि बघा, ते लोक योजना आखत नाहीत आणि उशीर झाला तर नेमकं काय करायचं याची काही योजना नसते. आणि आपण तयार असायला हवं, आपल्याकडे योजना असावी. आणि सध्या आपण फार कठीण समयातून जात आहोत, ज्यासाठी आपल्याला जागं राहून प्रार्थना करायची आहे. याचा अर्थ असा की सावधपणे जगायला हवं. जगण्याविषयी सावध असा. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो, त्याची शिकार तुम्ही होता कामा नये. पण बघा, त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही काहीच करायचं नाहीये. आपण देवाचे भागीदार आहोत, सहवारस. म्हणजे आपण देवापासून ऐकायला शिकायचं आणि योग्य वेळी योग्य गोष्ट आपण करायची. आणि बघा, लीसा स्तुती आणि आराधनेविषयी बोलायची. बऱ्याचदा युद्धात तुम्ही तेवढंच करावं असं देवाला वाटतं आणि तुम्ही शक्य तेवढं सगळं केलंय, आता त्याला वाटतं तुम्ही त्याची स्तुती करावी. कदाचित तुमच्या जीवनात असं काही घडत असेल ज्यामुळे सैतानाला उघडं दार मिळालंय आणि कदाचित कडवटपणा असेल किंवा बऱ्याचदा तुमच्या हृदयामध्ये असं पाप असेल जे खूप काळापासून तिथे आहे पण त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव नव्हती. पण देव आपलं अंतरंग नेहमीच उघडं करत असतो. त्यामुळे मी नेहमीच देवाला विचारते की मी चुकले का देवा? मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे की मी फक्त तुझी स्तुती करत तुझी वाट पाहायला हवी? बघा, ख्रिस्ती असल्यासारखे लढलो तरच आपण युद्ध जिंकू शकू. आमेन. आणि बघा, म्हणूनच हा संदेश आधीच्या संदेशासारखाच आहे. तो आपल्याला सांगतोय की जे काम करणं गरजेचं आहे ते लगेचच करायला हवं, नाहीतर टाळाटाळ केल्यामुळे आपण प्रतिफळाला मुकू शकतो. बघा, स्वर्गात जाणं आपण कमवत नाही, तारणही कमवत नाही. ते देवाच्या कृपेने आपल्याला मिळालेली ती मोठी देणगी आहे आणि ते सगळ्यांसाठीच आहे. आणि येशूने तुमच्या पापांची किंमत आधीच मोजलेली आहे. जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल तर ती भेट तुमची वाट पाहतीये. फक्त मागा म्हणजे ती मिळेल. आणि तारणाची ही भेट मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या योग्यतेचं बनवायची गरज नाही. ही भेट फक्त वाट पाहते तुमची. पण मग एखाद्या व्यक्तीचं तारण होताच ते नवी सृष्टी बनतात. आपल्याला देवाचा स्वभाव मिळतो, आपल्याला देवाचा आत्मा मिळतो आणि देवाचं हृदय देखील मिळतं. यहेजकेलमध्ये बायबल म्हणतं तो आपलं पाषाणमय थंड हृदय काढून टाकेल आणि आपल्याला मांसमय हृदय देईल आणि ते हृदय देवाचा स्पर्श ओळखेल. म्हणून मला खात्री आहे की ज्या कुणाचा नव्याने जन्म होतो, म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त चर्चला जाल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचं जीवन ख्रिस्त केंद्रित असेल. तुम्ही पापाकडे पाठ फिरवाल, तुम्ही जगातल्या मोठ्या मोहांकडे पाठ फिरवाल आणि तुम्हाला तेच हवं असेल, देवाला हवं आहे. सत्कर्मांकडेही तुम्ही लक्ष हे द्यायलाच हवं. याकोब म्हणतो की कर्मांशिवाय विश्वास मृत आहे. तारणासाठी काही करायचं नाही आपल्याला, पण जर आपलं तारण झालेलं आहे तर सत्कर्माशिवाय तुम्हाला देवाचं हृदय मिळणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आमेन. तेव्हा तुमचं तारण झालेलं असूनही तुम्ही इतरांविषयी निर्मम असाल
तर तुम्ही आपलं तारण तपासून पहा. कारण तारणाचा अर्थ हा नव्हे की तुम्ही एक ठराविक प्रार्थना करावी आणि आठवड्यातून एकदा ठराविक चर्चला जावं. तर त्याचा अर्थ हा की ख्रिस्ताला स्वीकारा, त्याला आपल्या जीवनात गौरवी बदल करू द्या आणि आत्मिकदृष्ट्या वाढत जा. बघा, माझी आजही आध्यात्मिक वाढ होतीये. मी निरंतर शिकत असते आणि आपल्याकडे हेच हवं, ख्रिस्तात वाढण्याची वृत्ती. पण सैतान नेहमीच आडवा येतो आणि लक्षात ठेवा, सैतानाला तुमचा राग आहे. मी जमेल तितक्या सोप्या शब्दात हे सांगतेय. जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न कराल, पौल म्हणतो मी चांगलं करायला जातो तेव्हा वाईटच घडतं. तर खरं पाहता आपण सैतानाशी झुंजतच असतो, पण आपण ख्रिस्तामध्ये विजयी आहोत म्हणून योग्य रीतीने लढणं गरजेचं आहे. आणि हे दाखले, हे जे सगळे 3 दाखले हेच शिकवतात की देवाने दिलेल्या गोष्टींचा उपयोग करणं किती गरजेचं आहे. 10 कुमारी हा पहिला दाखला होता आणि यानंतरचा दुसरा दाखला आहे मोहरांचा दाखला आणि मग तिसरा दाखला आहे मेंढरांचा आणि शेरडांचा. आणि या सभेत आपण हे दोन्ही दाखले पाहणार आहोत. आणि देवाने आपल्याला तेवढंच दिलंय जेवढं आपल्याला झेपणार आहे. दुसऱ्यांना जे मिळालंय ते आपल्याला नाही मिळत. कदाचित तुम्हाला अशा व्यक्तीचं हेवा वाटत असेल जी तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, पण अशी एक शक्यता आहे, जर तुम्हाला ते सगळं मिळालं असतं जे त्यांच्याकडे आहे तर तुम्हाला ते हाताळता आलं नसतं आणि तुम्ही देवापासून दूर गेला असता कदाचित. आणि म्हणूनच तुम्हाला ते देण्यात आलं नाही. ठाऊक आहे तुम्हाला हे? जाणून काय फायदा, नाही का? बघा, एक गोष्ट सांगते, पैशात सामर्थ्य आहे, पदामध्ये सामर्थ्य आहे. बरेचसे लोक आहेत, जगातले आहेत, ते त्यांचं जीवन प्रसिद्धीमुळे म्हणा किंवा पैशामुळे म्हणा उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि तुम्ही या जगात लबाडीने वागून हाताळता येणार नाही इतकं जास्त मिळवू शकाल, आपलं जीवन बर्बाद करू शकाल तुम्ही. पण देवाचं मूल म्हणून देवाकडून योग्य ते मिळवण्यासाठी तुम्ही त्याच्यावर भिस्त ठेवत असाल तर इतरांना मिळालं तसंच कदाचित तुम्हाला मिळणार नाही. आणि बघा, प्रत्येकाला काहीतरी मिळतंच, पण सगळ्या गोष्टी कुणालाच मिळत नाहीत. म्हणून इतरांकडे जे आहे त्याविषयी ईर्ष्या बाळगणं मूर्खपणाचं आहे. कारण देवाला ते तुम्हाला द्यायचं असतं तर त्यांनी दिलं असतं. तर मग इतरांबद्दल आनंदी राहा आणि हव्या त्या गोष्टींसाठीच प्रार्थना करू नका. तुम्ही हाताळू शकाल त्याच गोष्टी देवाकडे मागा आणि तुमच्या जीवनात त्याला प्रथम स्थान द्या. परत एकदा सांगू का मी हे? तर आपण जे हाताळू शकू तेच देवाकडे मागूया आणि त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवूया. प्रथम स्थानी. बऱ्याचदा मी रेचल आणि लेया या बायबलमधल्या 2 बहिणींविषयी विचार करते. याकोबाने राहेलीवर प्रीती केली. ती फार सुंदर स्त्री होती. त्याने तिच्यावर प्रीती केली आणि तिला वधू म्हणून मिळवण्यासाठी त्याने 7 वर्ष आपल्या मामाची सेवा केली. आणि तिची लेया नावाची बहीण होती. बायबल राहेलीविषयी असं म्हणतं की ती दिसायला सुंदर होती आणि लेयाविषयी म्हणतं की तिचे डोळे निस्तेज होते. मला वाटतं की ती इतकी सुंदर नसावी. एखाद्या व्यक्तीविषयी चांगल्या पद्धतीने सांगणं आहे की ती सुंदर नव्हती. पण मनोरंजक गोष्ट अशी की राहेलीला गर्भधारणा होण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी त्रासातून जावं लागलं. पण लेयाला मात्र एकामागोमाग एक मुलं झाली. तर या गोष्टीत जरा मागे जाऊ. ते याकोबाशी कपटाने वागले. त्याने राहेलीसाठी 7 वर्ष सेवा केली. पण त्याला फसवण्यात आलं. लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी लेयाला त्याच्याकडे आणलं आणि सकाळी त्याने पाहिलं तर ती निस्तेज डोळ्यांची लेया होती. पण बघा, लेया याकोबाला मुलं आणि मुलगी देऊ शकली. त्याने आणखी 7 वर्ष राहून राहेल मिळवली.
पण राहेलीपासून मूल होण्यासाठी अनेक वर्ष त्याला थांबावं लागलं आणि शेवटी तिला योसेफ झाला आणि मग तिला बन्यामीन झाला. यातून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि पहिली गोष्ट ही की कुणालाच सगळं काही मिळत नाही, पण प्रत्येकालाच काहीतरी मिळतं. आणि आपण काय करावं तर ते काहीतरी आपल्यासाठीच आपण शोधावं आणि ते चांगल्या कामासाठी उपयोगात आणावं. आणि बघा, इतरांना जे मिळालंय त्याच्याशी आपल्या गोष्टींची तुलना न करणं ही मुद्द्याची गोष्ट. तुमच्याकडे किती आहे ते महत्वाचं नाही, किंवा तुम्ही काय करू शकता, किंवा जग काय म्हणतं तेही नाही. आणि महत्वाचं हे आहे की देव त्याने दिलेल्या गोष्टींविषयी आपल्याला जबाबदार धरतो, तेव्हा त्याचा योग्य असा वापर करायला हवा आपण. आणि जर आपण ते केलं तर या सभागृहातील नोकराला जे प्रतिफळ मिळेल तेच मालकाला सुद्धा मिळेल. एखाद्या गोष्टीची क्षमता दिल्याशिवाय देव आपल्याकडून अपेक्षा करत नसतो. आणि म्हणूनच काही लोकांनी आपलं डोकं शांत ठेवायची गरज आहे आणि इतरांबद्दल स्वतःची तुलना करून स्वतःला त्रास देणं थांबवा. आणि जे तुम्ही नाही आहात ते तुम्ही आहात असं समजू नका, हे थांबवा तुम्ही. हे इतकं चांगलं की मी टाळ्यांची वाटही पाहणार नाही आता. मी तुझ्यासारखी दिसत असते तर लिसाकडे बघून कोणाला वाटणार नाही की तिच्यासारखी आपली कंबर असायला हवी. कोणी म्हणजे बापरे, तिची कंबर माझ्या मांडीच्या घेरापेक्षाही बारीक आहे अहो. एक सांगू का, मी फार पूर्वीच एक गोष्ट शिकली आहे की इतरांकडे जे आहे ना त्याच्याविषयी ईर्ष्या बाळगण्यात वेळ वाया घालवून, कारण त्यामुळे त्यांना जे मिळालंय ते तुम्हाला मिळणार नसतं. तर रुपयांच्या दृष्टांतामध्ये मत्तय अध्याय 25:14 परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. नेमकी हीच गोष्ट देवाने आपल्यासोबत केली. आणि बघा, तुम्हाला ठाऊक आहे की नाही माहीत नाही, पण येशूने त्याची प्रतिष्ठा आपल्यावर सोपवली आहे. आणि या जबाबदारीचा विचार करा. एक सांगू का, कदाचित तुम्हीच तुमच्या शेजारच्याला ख्रिस्त दाखवू शकता. कोणत्या प्रकारचा येशू त्यांना दिसतोय. ज्यांच्या कारवर वचनाची स्टिकर्स आहेत अशांना ते पाहतायत, की ज्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याची फळं दिसतायत अशा लोकांना ते पाहतायत. बघा, आपण कशाचेही मालक नाही आहोत तर कारभारी आहोत. देवापासून मिळालेली प्रत्येक गोष्ट दान आहे आणि त्याने जे दिलंय ना त्याची आपण गुंतवणूक करायला हवी, त्याची काळजी घेऊन त्याची परतफेड करायला हवी. उत्पत्तीच्या सुरुवातीपासून बायबल म्हणतं फलद्रूप आणि बहुगुणित व्हा. मी जे तुम्हाला दिले तेच मला पुन्हा देऊ नका, तर बाहेर जाऊन माझी देणगी वापरा. देवाने मला तोंड दिलंय आणि मला संभाषणाचं दान आहे. हे माझं दान आहे. मी चांगलं संभाषण करू शकते. मी माझा मुद्दा लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकते. तो व्यावहारिक रीतीने लोकांपुढे मांडू शकते. आता प्रामाणिकपणे सांगते, मी फार ज्ञानी व्यक्ती नाहीये. माझ्याकडे फक्त सामान्य ज्ञान आहे. बघा, मी मठ्ठ नाहीये, पण माझ्याकडे ज्ञान आहे, ते थोडंफार ज्ञान. आणि बघा, तुम्हाला क्रिस केन कोण आहे माहितीये का? ठीक आहे, क्रिस ती खरंच खूप हुशार आहे. ती खूप तल्लख आहे आणि शाळेत तिला नेहमीच चांगली ग्रेड मिळायची. मी मात्र तशी नव्हते. पण मला पदवी समारंभात भाषणाची संधी मिळाली. बघा, मी नेहमीच बोलू शकायचे आणि मी बोलते आणि मी इतर लोकांना त्यांचं काम करू देते. आणि बघा, मी जेव्हा सुंदर आवाजात गाणाऱ्या व्यक्तीविषयी ईर्ष्या बाळगून म्हणायचे की मला असं गाता आलं असतं तर, माझे इतके दाट केस असते तर, माझं नाक असं असतं तर, तसं असतं तर. आणि देव इतरांना जी कृपादानं देतो ती आपण त्याचा आनंद लुटावा म्हणून, ईर्ष्येसाठी नव्हे. कारण जर आपण इतरांच्या दानांची ईर्ष्या धरली ना, बघा, तुम्ही माझ्या दानाचा आनंद लुटताय पण मी मात्र थकते ना.
म्हणजे बघा, जेव्हा मी घरी जाईन, तुम्ही घरी जाल, तुम्ही म्हणाल वाह किती छान सभा होती आज, वा वा. आणि इथे मी मात्र येशू, मी अजून जिवंत आहे बाबा. म्हणून इतरांची ईर्ष्या बाळगणं मूर्खपणाचं आहे, कारण त्यांचं दान तुमच्या आनंदासाठी असतं ना. तर एकाला त्याने 5,000 दिले, दुसऱ्याला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000. मला हे आवडतं वचन 15 मध्ये, ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. तर तुम्ही स्वतःविषयी वाईट वाटून घेऊ नका, कारण तुमची क्षमता इतरांच्या क्षमतेसारखी नाहीये. जी गोष्ट देवाने तुम्हाला दिली आहे त्याखेरीज इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. आमीन. कोणी पाळक टीव्हीवरून हे पाहत असेल आणि तुम्ही 150 लोकांची मंडळी चालवत असाल आणि गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही हे करत असाल आणि इथे तुम्ही जोएल ऑस्टिनचं चर्च टीव्हीवर पाहत असाल आणि तो इथे संदेशही देत नाही, देवाने त्याला त्यात ढकललेलं आहे आणि चर्च बेफाम वाढतंय आणि त्याला ही मोठी जागा घ्यावी लागलेली आहे, 16,000 लोक बसतील अशी त्यांच्या अनेक सेवा चालू आहेत, तर तुम्ही सहजपणे अगदी म्हणाल, प्रभू माझं काय चुकतंय, मलाच का बरं इथे या 150 लोकांना झेलावं लागतंय. दरवर्षी अनेक वर्षांपासून. एक सांगू, कारण देवाने तुमच्यावर ते सोपवलंय ना, आणि जोएललाही देवाने त्याची जबाबदारी दिली. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही जोएलचं अनुकरण केलं तर त्यामुळे तुम्ही खेदित व्हाल, कारण तुम्ही जे करताय ते तो नाही करू शकणार, कारण देवाने त्याला वेगळ्या गोष्टींसाठी अभिषेकित केलंय. त्यामुळे देव आणि माझं नातं या बाबतीत खूप चांगलं आहे. आणि जरी असं झालं असतं की परिस्थिती अगदी विरुद्ध असती, म्हणजे देव इथे असता आणि मी खाली तिथे असते, तरी ते चालू राहिलं असतं. सुरुवातीला त्याचं देवाशी याबाबत बोलणं झालं, कारण त्याला सेवेत यायचंच नव्हतं आणि त्याला कळलंच नाही की देवाने शिकवण्यासाठी मला का निवडलं आणि त्याला का नाही. पण देव खरंच हुशार आहे, तो समजून घेतो, तो नेहमी आनंदी आणि समाधानी असतो. आणि बघा, तुमच्यापैकी किती जण नेहमी आनंदी आणि शांतीत असतात. तर देवला ना पटकन जुळवून घ्यायला आणि बदल करायला आवडतं आणि गोष्टी तो अगदी पटापट करतो. तर या गोष्टी त्याच्यात घडत असताना आम्ही दोघंही कुठेतरी आनंदी नव्हतो आणि देव त्याला म्हणाला की तुझी जबाबदारी तू पार पाडलीस ना, तर तू नेहमीच आनंदात राहशील. मी तिला सेवेसाठी बोलावलंय आणि तुला या गोष्टींसाठी बोलावलंय. तुमची कर्तव्य तुम्ही बजावली तर तुम्ही दोघेही सुखी व्हाल. तर मुद्दा असा आहे की देव एका व्यक्तीला एका कामासाठी दुसऱ्याला दुसऱ्या कामासाठी नेमतो, याच्याशी आपलं देणं घेणं नाही. आपलं कर्तव्य एवढंच, एक गोड लहानसं मेंढरू बनून राहायचं, ज्याविषयी आज आपण शिकतोय. आपल्याला देवाने दिलेलं काम पार पाडायचं आहे. जे तुम्ही नाही ते होणं जेव्हा तुम्ही थांबवता तेव्हा तुम्हाला मोकळं वाटतं. याविषयी विचार करा. ते ठीक आहे, ते अगदीच ठीक आहे. जर तुम्ही आयुष्यभर जमीन खरवडत बसलात आणि त्यासाठी तुमचं पाचारण झालं असेल तर ते करून तुम्ही सुखी व्हाल. आमेन. मला असं म्हणायचं की या स्त्रीला साफसफाई आवडते आणि मी म्हणते की तुला हे काम कसं काय आवडतं बरं. डार्लिन मला एके दिवशी म्हणाली, मोकळ्या वेळेत तू स्वयंपाक करत असशील की नाही चॉईस. मी म्हटलं नाही. काय तुला स्वयंपाक करायला आवडत नाही. मी म्हटलं नाही, मुळीच आवडत नाही मला ते काम. कुणीतरी बनवलेलं मला फक्त खायला आवडतं. ठीक आहे. बघा, तर ज्याला 5,000 मिळाले होते तो लगेचच गेला. नीट ऐका, तो चालढकल करणाऱ्यातला नव्हता जे आपण पाहिलं. त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळवले. तसे ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. पण ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जमीन खणून तिच्यात पैसा लपवून ठेवला. देवाने आपल्या हाती कौशल्य, क्षमता, पैसा, त्याची प्रतिष्ठा सोपवली आहे. अविश्वसणारे आणि टीकाखोर लोक येशू आहे की नाही हे आपल्या जीवनातून पाहतात. तो प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार देतो आणि लोकांना इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा काय आवडतं सांगू का, त्यांना शांती आणि आनंद हवा आहे.
आणि हीच मुख्य गोष्ट आहे जी सातत्याने त्यांना पाहायची आहे, विश्वासणाऱ्यांच्या वादळातही पाहायची आहे, ती म्हणजे शांती आणि त्यांना कळू न शकणारा आनंद. बघा, सुखी होण्यासाठी भरपूर गोष्टींची आवश्यकता नाहीये. पैसा सुखी नाही करत, कित्येकदा तो उलट दुःखीच करतो तुम्हाला. तुम्हाला सांगू का, तुम्हाला सोपावलेल्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. हो, तर आपण हाताळू शकणार नाही एवढ्या गोष्टी देव देत नाही, म्हणून ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांची ईर्ष्या बाळगू नका. आणि बघा, आपल्याला वाटतं त्यांच्याकडे जास्त आहे, देवाने जे तुम्हाला दिलं असेल, मग तो आशीर्वाद असो किंवा जबाबदारी, देव ते हाताळण्याची क्षमताही देतोच. देव ते कार्य करण्यासाठी कृपाही पुरवतोच. जर तुम्हाला दिव्यांग मूल असेल, तुमच्या जीवनात ते मोठं आव्हान असेल, तर देव तुम्हाला त्यासाठी कृपा पुरवील. जर तुमचा विवाह जसा पाहिजे तसा नसेल, तर ते तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असेल आणि तुम्ही अविश्वासणाऱ्याशी किंवा एखाद्या विश्वासणाऱ्याशी विवाह केला असेल आणि देवापासून दूर असाल, पण देवासाठी तुम्ही पुढे जात असाल, देवने माझ्याशी लग्न केलं नसतं तर मी आत्ता जे करते ना ते नसते करू शकले मी. कारण मला कुणाच्या उपदेशाची गरज नव्हती, मला गरज होती माझ्यासमोर ख्रिस्ताचं जीवन जगणाऱ्या कुणाची तरी. आणि त्यांनी तेच केलं. हळूहळू मी बदलत गेले. देव तुम्हाला तुमच्या कामासाठी कृपा पुरवतो, तर त्याने पहिल्या माणसाला 5,000 रुपये का दिले ते समजून येतं, आणि शेवटच्याला त्याने 1,000 का दिले तेही कारण ज्याला जास्त मिळालं त्याने जास्त कमावलं. आणि देवाला हे ठाऊक होतं की तो तसाच आहे, म्हणून देवाने जे तुम्हाला दिले त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. आणि ज्यांना जास्त मिळालं त्यांची ईर्ष्या बाळगू नका, कारण तुम्ही हाताळू शकाल तेवढं तुम्हाला मिळालेलं आहे, आणि हेच महत्वाचं आहे. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.